महत्त्वाची बातमी आहे। आजपासून पुढील 4 दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे। वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। यामध्ये सांगली, सोलापूर, सातारा, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, चंद्रपूर, यवतमाळमधील काही नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर एका बाजूला पाऊस आणि दुसऱ्या बाजूला मात्र विदर्भातील बहुतांश जिल्ह्याचा पारा हा 40शी पार गेलेला आहे। त्यामुळे सध्या हवामान बदलाचे हे मोठे परिणाम दिसून येत आहेत। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर उद्याचा जर विचार कराल तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील अजून काही भाग आणि मराठवाड्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये गारपीट सुद्धा होण्याची शक्यता येणारे 2 ते 3 दिवस आहे आणि त्यानंतर हळूहळू पाऊस कमी होताना आपल्याला दिसेल। आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे, म्हणून येलो अलर्ट दिला गेलेला आहे। आणि परवापासून विदर्भातील तापमान हे अजून वाढण्याची शक्यता आहे।